नमस्कार, मी तेजल चौकेकर. गप्पा बिप्पा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर असं म्हणतात की जिंकणं हरणं हे नशिबात लिहिलेलं असतं. मात्र हे जरी खरं असलं तरी जिंकण्यासाठी ती आपली अचिव्हमेंट पूर्ण करण्यासाठी तितकी जिद्द आणि मेहनत घ्यावी लागते, हे नक्की. आणि ह्याच अचिव्हमेंटच्या जोरावर यश मिळवलेल्या एका अशा मेहनती अभिनेत्याला भेटणार आहोत ज्याला तुम्ही आम्ही सगळेच ओळखतो. तो म्हणजे बिग बॉस सीझन 3 चा विजेता ठरलेला सांगलीच्या विशाल निकम. आज आपल्यासोबत जय महाराष्ट्राच्या स्टुडिओत आपल्याशी गप्पा मारायला आलाय. विशाल, तुझं जय महाराष्ट्र मध्ये खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी तू कसा आहेस आणि कशी तुझी स्वतःची काळजी घेतोयस? सगळ्यात आधी थँक्यू सो मच की तुम्ही मला इथे बोलवलं. जसं आपल्या चॅनलचं नाव आहे जय महाराष्ट्र, आपल्या चॅनलच्या नावातच किती दम आहे, जय महाराष्ट्र. सो असाच इंटरव्ह्यू, आपल्या गप्पा अशाच दमदार होतील आणि आपण आपल्या प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचू शकू. आणि यस, आताची परिस्थिती जरा आहे गंभीर खूप आणि सगळेजण काळजी घेत आहेत मुळात. आणि मीही तीच काळजी घेतोय की आता फिजिकली कोणाला शक्यतो भेटत नाही आणि भेटलो तरी काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी घेऊन प्रोटोकॉल्स पाळून भेटतोय. तर जे काही यश मिळालं, जे काही मला यश माझ्या प्रेक्षक मायबापांनी दिलं ते मी एन्जॉय करतो, ही प्रोसेस एन्जॉय करतो. एकंदरीत खूप भारी वाटतं. नक्कीच. विशाल, बिग बॉस सारख्या मोठ्या भव्य दिव्य शो मध्ये तू झळकलास. 100 दिवस तू त्या घरामध्ये राहिलास. अनेक तास, खूप वादविवाद या सगळ्यातून तू गेलायस आणि त्यानंतर ती ट्रॉफी म्हणजे खूप महत्वाची आहे की त्या ट्रॉफी पर्यंत पोहोचणं, आणि आता ती ट्रॉफी तुला मिळाली आहे. तर कसं वाटतंय? खरं तर 100 दिवसाचा प्रवास सोपा नव्हता आणि खरं तर अवघडही नव्हता असंही म्हणेन. कारण जसजसे दिवस, म्हणजे पहिल्या दिवशी मी ज्यावेळी एंटर केलं त्याच वेळी एक ठरवलं होतं, माऊलींचं दर्शन घेतलं आणि म्हटलं की आता आपल्याला 100 दिवस एक नंबर परफॉर्मन्स करायचा आहे. आणि वेळोवेळी मला समजत होतं की माझे प्रेक्षक मायबाप मला किती साथ देत आहेत. जसं की मी कंटिन्यू 8-9 आठवडे नॉमिनेट होतो, पण त्याच वेळी मी पहिल्यांदा सेफ होणारा कंटेस्टंट होतो. तर तो विश्वास होता आणि ते स्वप्न फक्त माझं नव्हतं राहिलं, माझ्या सगळ्या प्रेक्षक मायबापांचं, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या विशालियांचं ते स्वप्न होतं. तर खूप ती प्रोसेस मी एन्जॉय केली आणि 100 दिवसाचा विचार नाही केला. एक पहिला दिवस, दुसरा दिवस, प्रत्येक दिवस कशा पद्धतीने मी त्याला पार करेन, कशा पद्धतीने मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करण्यापेक्षा म्हणजे जगेन कसा, ह्याकडे लक्ष होतं. आणि यस, ट्रॉफी म्हणजे हे जी आपली यशाची जी मेहनत केली त्याची पोचपावती मला मिळाली. आणि ही पोचपावती म्हणजे ट्रॉफी खूप मोठी जबाबदारी आहे. कारण मी खूप स्वतःला नशीबवान समजतो की बिग बॉस मराठी सीझन 3 मुळे मी माझ्या प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचलो आणि त्यांच्याकडून एवढं सारं प्रेम मिळालं. खूप भारी वाटतं, लय भारी वाटतंय. आणि आणि ही जबाबदारी त्याच पद्धतीने मी घेतली आणि 100 दिवस जसे प्रामाणिकपणे मी पार पाडले, तसेच इथून पुढे ही जबाबदारी घेऊन कसं माझ्या प्रेक्षक मायबापांना एंटरटेनमेंट करत राहीन आणि प्रामाणिकपणे तोच माझा प्रयत्न आहे. नक्कीच. विशाल, तुझे आई वडील म्हणजे वारकरी संप्रदायातले आहेत आणि त्यामुळे माऊलींचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर सदैव असतोच. आणि ती ट्रॉफी जेव्हा तुला मिळाली त्यावेळेस तुझी आई सुद्धा तिथेच उपस्थित होती. तर आईची पहिली रिॲक्शन काय होती? ती तू पाहिली होतीस आणि तू तेव्हा माऊली म्हणजे हा शब्द घेतला होता जेव्हा तुला तुझं नाव महेश मांजरेकरांनी घेतलं की विशाल निकम विजेता आहे, तेव्हा तू माऊली असं नाव घेतलं होतंस. तर आणि आई देखील समोर होती. तर तुझ्या आणि आईची रिॲक्शन काय होती? खरं तर मी ज्यावेळी एंटर केलं त्यावेळी मी माझ्या आईला शोधत होतो. मला आई दिसली नाही तिकडे. खरं तर त्यांना मला दिसलीच नाही. पण माऊली ही माझ्या विठू माऊलींना बोललो मी तसं की यस माऊली, तुमची प्रत्येक वेळी म्हणायचो की तुम्ही साथ द्या आणि लक्ष द्या माझ्यावरती, एवढंच माऊलींकडे प्रार्थना करायचो. आणि गावाकडे असल्यानंतर प्रत्येक आईबापाचं एक स्वप्न असतं किंवा कुठेही म्हणा की आईबापाचं एक स्वप्न असतं की आपल्या पोरानं काहीतरी चांगलं नाव करावं. आणि त्यांची रिस्पेक्ट, ते नाव होणं म्हणजेच ते काहीतरी. मला ज्यावेळी ट्रॉफी हातात घेतली आणि म्हणजे मी मा म्हणतो तिला, की तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसला की पोरानं नाव काढलं बाबा, अशा मला रिॲक्शन होत्या. आणि खूप वडीलही आले होते, पप्पाही आले होते. सो साक्षात विठू माऊलींच्या समोर मला ही बक्षीस, मला जे काही ट्रॉफी मला माझ्या हातात मिळाली, सो खूप भारीवाली मुवमेंट होती आणि काहीतरी आयुष्यामध्ये अचिव्हमेंट केल्यासारखं एक फील होतं. नक्कीच. विशाल, बिग बॉसच्या घरात एंटर केल्यानंतरचा विशाल आणि बिग बॉसच्या घरातून जिंकून आलेल्याचा विशाल यामध्ये काय बदल जाणवतोय? काही जाणवतोय का? येस येस येस, नक्कीच. मुळात जो विशाल निकम, मला बिग बॉस करण्याचं कारण हेच होतं की मला जो विशाल निकम आहे तो माझ्या प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचवायचा होता. सो माणूस म्हणून मी जसा होतो, ज्या मातीतून आलोय, ज्या पद्धतीने होतो तसाच मी आहे. म्हणजे जमिनीवर आहे आणि त्या मातीत आहे अजून. मला तिथून कधी निघायचं नाही, त्या मातीतच पाय ठेवायचे. पण ऍज अ माणूस ग्रोथ माझी खूप झाली
जसं की कॉन्फिडन्स लेवल खूप वाढला, त्यानंतर पेशन्स लेवल खूप वाढलं, जसं टास्क खेळतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या माणसांची किंमत खूप समजली, कारण 100 दिवस ज्यावेळी आपण आपले माणसं सोडून ज्यावेळी घरात राहतो, तिथं 17 जण होतोच आम्ही एकत्र, आमचे बॉन्डिंग ए टीम बी टीम, मित्र मैत्रिणी सगळ्या गोष्टी बनल्या. पण जी आपली माणसं घरात असतात आणि आपण कधी कधी कामामुळे म्हणा सगळे आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही, पण तिकडे गेल्यानंतर त्यांची किंमत, त्यांचं प्रेम, सगळ्या गोष्टी खूप जाणवल्या, खूप फील केल्या. तर यस, आणि इथून पुढे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर कोणतीही गोष्ट एक टास्क म्हणा आपण ती पार पाडताना खूप कॉन्फिडन्स असेल. आणि म्हणजे पहिली रिॲक्शन समज 100 दिवसाआधी मी घराच्या बाहेर एखादा काहीतरी प्रॉब्लेम आला तर अरे बापरे आता काय करायचं हे वाला असेल ना, आता ती रिॲक्शन असेल, आताची रिॲक्शन अशी असेल हा की ओके असं आहे का, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, करून टाकू, म्हणजे एवढं इझी होईल असं मला वाटतं. नक्कीच विशाल, ह्या सगळ्या गोष्टी तर आल्याच बिग बॉसमुळे, किंवा टेलिव्हिजन विश्वात तो आधीही होतास, त्यानंतर बिग बॉसमुळे तुझ्या चाहत्या वर्गामध्ये देखील मोठा बदल झाला आणि खूप चाहता वर्ग देखील वाढलाय. म्हणजे प्रत्येक जणाला, कोणालाही विचारलं की आता बिग बॉसचा सीझन 3चा विनर कोण आला, तर सगळ्यांच्या तोंडात हाच शब्द होता की विशाल निकमच जिंकला पाहिजे, विशाल निकमच जिंकला पाहिजे. म्हणजे तुझ्या फॅन फॉलोइंग मध्ये देखील वाढ झालीच आहे. पण त्याच प्रेक्षक वर्गाला हेही जाणून घ्यायचं की 100 दिवस आतमध्ये काढणं म्हणजे खूप कठीण आहे. तर तो 100 दिवसाचा, एक दिवसाचा प्रवास तुला प्रत्येक क्षणी आठवत असेल, तर तो प्रवास कसा होता, आतमध्ये वावर कसा होता, आणि ते एक दिवस काढणं म्हणजे खूप टफ होतं का मजा मस्ती, कशा प्रकारे तो एकंदरीत अख्खे 100 दिवस काढलेस तिथे? एवढं सोपं नव्हतं 100 दिवस काढणं, कारण आपण आपल्या घरी सुद्धा 24 तास एकमेकांना फेस नाही करत आहे, पण तिथे 24 तास आपल्याला 16 जणांना फेस करायचं होतं. पण त्याचबरोबर एक चांगली गोष्ट ही होती की आम्हाला वेगवेगळे टास्क, वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला तिथे करायच्या होत्या. प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन काहीतरी गोष्ट घडत होती, त्यामुळे कधी असं अरे आता घरातून बाहेर जावं असा कधीच विचार नाही आला. की म्हटलं नाही, प्रत्येक वेळी नवीन काहीतरी घडते, त्यामुळे मला ऍज अ रिप्रेझेंट होताना मला ऍज अ विशाल निकम चॅलेंजेस खूप आवडतात, आणि ते चॅलेंजेस मला बिग बॉसच्या घरात मिळाले. ते इमोशनल असो किंवा टास्क वाईज असो किंवा भांडणं राडा सगळ्या गोष्टीच घडल्या त्या घरामध्ये. तर खूप भारी प्रवास होता एकंदरीत. पहिल्या दिवसापासून थोडा ऑब्झर्वेशन केलं मी, कोण कसे कशा गोष्टी आहेत, आपल्यासारखी कोण आहेत, की आपल्यापेक्षा कोणाकडून काय शिकायचं आहे, कोणाकडून काय, कोण जास्त शिकवतोय मग त्याला कसं थांबवायचंय. तर या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन झालं. आणि आधीचे बिग बॉस सीझन 2 फॉलो केले होतेस तू? एवढं मला नाही करता आलं, पण मी बेसिक ती आयडिया घेतली होती, कशा प्रकारे टास्क असतात, कशा प्रमाणे गोष्टी असतात, काय काय होऊ शकतं. सो मला ऍज अ जर काय ते फॉलो केलं असतं तर कुठेतरी मग ती गोष्ट मी तयारी करून गेलो असो, तर एक्झॅक्ट त्यावेळी नवीन गोष्ट आली की आपली थोडी गडबड होते. तर मी ठरवलं होतं की जी गोष्ट येईल पुढे त्यावेळी आपण त्याच्यावरती रिॲक्ट ऍज अ माणूस म्हणून कसं देऊ शकतो, ऍज अ विशाल निकम कसा रिॲक्ट होईल. सो त्या पद्धतीने बी नॅचरल आणि जो आहे तशा पद्धतीने रिप्रेझेंट व्हायचा पूर्ण 100 दिवस प्रयत्न केला. आणि चॅलेंजेस होते, खूप चॅलेंजेस होते. इमोशनली थोडा मी आहे हळवा आहे, तर ते ब्रेकडाऊन्स बऱ्याच वेळा व्हायचं. आणि आपल्या माणसाची आठवण यायची ज्यावेळी इकडे कधी भांडणं व्हायची, कारण इथेही आमची चांगलं बॉन्डिंग सगळ्यांबरोबर बनलं होतं. आणि त्या टास्कमुळे ती सिच्युएशन अशी घडायची की कोणाचा हेतू जरी नसला भांडायचा आहे किंवा हे, पण ते व्हायचं. आणि मग त्यावेळी थोडा त्रास व्हायचा, पण एकंदरीत परत सगळेजण आम्ही छान एकत्रच व्हायचो. आणि टीम वाईज म्हणा किंवा 17 जणी आम्ही जे होतो ते खरंच सगळे भारी होते. म्हणून बिग बॉस मराठी सीझन 3 गाजला, लोकांना तोपर्यंत तेवढ्या लोकांना तो आवडला. आणि मी सगळ्यांचं खरं तर आता थँक्यू म्हणेन की सगळेजण होते, त्यामुळे मला ऍज अ विशाल निकम म्हणून मला मी काय आहे तो मला रिप्रेझेंट होता आला, आणि माझ्या प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचता आला. आणि एवढं प्रेम, मी खरंच नशीबवान आहे की बाहेर आल्यानंतर मला समजतंय की बापरे, एवढं विशालियन्स आणि या सगळ्या गोष्टी, प्रेम, खूप फॅन पेजेस बनले, व्हिडिओज. आणि मी हे आवर्जून मला हे सांगू इच्छितो की लोकांनी नवस केलं, हो खरंच, लोकांनी उपवास धरले. म्हणजे हे ही फॅमिली झाली माझी, खूप मोठी फॅमिली झाली. आणि मी कायम म्हणतो की आई शपथ, म्हणजे तुम्ही नाही तर मी नाही, प्रेक्षक पण हेच म्हणतो की तुम्ही नाही तर मी नाही. सो यांचा सपोर्ट मला जाणवत होता वेळोवेळी या 100 दिवसाच्या कालावधीत. सो तो एक हॅपीनेस होता की मी एकटा नाहीये, मी एकटा लढत नाहीये, माझ्या बरोबर लाखो जी माझी फॅमिली बनली आहे ती माझ्या बरोबर आहेत. आणि ते नॉमिनेशन टास्कच्या वेळी मला समजत होतं की नॉमिनेट मी स्वतःहून जरी टार्गेट करून जरी नॉमिनेट झालो तरी मी सेफ व्हायचो, कारण माझा गेम मी ज्या पद्धतीने खेळतो हे लोकांना आवडत होतं. सो तो कॉन्फिडन्सही होता.
सो कधी 100 दिवसात असं नाही वाटलं की चला यार बास आता निघायचं. प्रत्येक दिवस असं होतं की आता अजून कसं रिप्रेझेंट करता येईल, अजून कसं छान पद्धतीने मला लोकांपर्यंत कनेक्ट होता येईल, हाच प्रयत्न होता. नक्कीच विशाल, बिग बॉसच्या घरात मैत्री झाली, विकास सोबतची तुझी खास मैत्री आम्ही पाहिली. तू त्याच्यासोबत ज्योतिबाला वगैरे सगळीकडे जाऊन आलास. मात्र बिग बॉसच्या घरात तुझी मीरा सोबत चांगलीच कट्टी होती एवढं नक्की, कारण की आम्ही सगळ्यांनीच पाहिलं. मग घरातून बाहेर आल्यानंतर जसं तू विकासला, शिवलीलाला भेटलास, तसं तुला मीराला भेटावंसं वाटलं नाही का? 100% मी मीरालाही बोललो की आम्ही भेटणार म्हणून. पण आता कसं झालंय की ती समजून घेते किंवा मी समजून घेतो, प्रत्येक जण आम्ही समजून घेतोय की एक तर हा कोरोना आला पहिल्यांदा, आणि कोरोनामुळे एकतर भेटणं खूप अवघड होतं की एकमेकांना. त्यातल्या त्यात प्रत्येकाचे इंटरव्ह्यूज आणि अशा गोष्टी चालू आहेत. ह्या सगळे वातावरण शांत झालं की मला सगळ्यांना आवर्जून भेटायचंय आणि मी नक्कीच भेटेन, जसं मीरालाही बोललो त्या पद्धतीने. आणि हो, भेटायचं तर आहेच, नक्कीच भेटायचंय. सो असं नाही की भेटावं असं वाटलं नाही, की नक्की भेटावंच वाटलं. आणि आमची चर्चाही झाली विकास बरोबर असं बोलताना की सगळ्यांनी भेटू, एकत्रित काहीतरी गेट टुगेदर करू अशा पद्धतीने. सो बघूया, अजून आम्ही बी टीम भेटलो नाहीये सगळे मिळून. विशाल, अजून एक चर्चेचा विषय ठरला बिग बॉसच्या घरात म्हणजे सौंदर्या. ही खूप मोठी अशी सगळ्यांना एक असं प्रश्न पडलाय, नक्की काय सौंदर्या, कधी कळणार आहे लोकांना? की तुझे फॅन फॉलोईंग मध्ये मुलींची देखील खूप जास्तच मोठी क्रेज आहे. तर मग सगळ्या मुलींना देखील ऐकायचंय की कोण आहे सौंदर्या नक्की? खरं तर खरंच हा विषय मला वाटत नव्हतं की एवढ्या गोष्टी अशा होतील. पण मी पहिले काही बरेच इंटरव्ह्यू दिले, त्यामध्ये सौंदर्याचं नाव घेतलं की माझ्या चेहऱ्यावर एक स्माइल यायचं छान पद्धतीने, मी हसायचो, मी त्या ह्याच्यात राहायचो. पण आता जरा तू पाहिलं तर मी थोडा डाऊन झालो, कारण गोष्टी आल्यानंतर बऱ्याच गोष्टी थोड्या तू समजू शकतेस की त्या गोष्टी एक लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असताना किंवा बराच वेळ 1-1.5 वर्षाचा गॅप गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी चेंज होतात. तर त्या गोष्टी परत कनेक्ट व्हायला वेळ लागणार आहे सगळ्या गोष्टी. हे मी एक माणूस म्हणून समजू शकतो. तर वेळ देतोय, आम्ही दोघंही एकमेकांना वेळ देतो. लेट्स सी, सगळ्या गोष्टी होपफुली चांगल्या व्हाव्यात हीच इच्छा आहे. पण ऍक्सेप्टन्स ठेवलाय की जे काय होईल त्या पद्धतीने, तो ऍक्सेप्टन्सही ठेवलाय की ओके. कारण प्रेम ह्या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. प्रेम मला माझ्या विशालियन्स कडून, प्रेक्षक मायबापांकडून तेवढं प्रेम मिळालं, त्यांचा सपोर्ट खूप आहे. मी हे म्हणतो की ज्या इंटरव्ह्यूज मध्ये असे प्रश्न विचारतात किंवा मी डाऊन होतो, किंवा मी परवा एक पोस्ट टाकली की असं नाव प्लीज जोडू नका कोणाबरोबर अशा पद्धतीने, कारण त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. तर त्यांचाही सपोर्ट आहे की विशाल तू टेन्शन नको घेऊ, सगळे वेळ घे तुझा प्रॉपर, आणि आम्ही समजू शकतो काय परिस्थिती होऊ शकते. तर हे प्रेम पण मला मिळतंय की एका पद्धतीने मी थोडा डाऊन होत असेल तर इकडून मला तेवढी स्ट्रॉंगपणे मला इमोशनली एक सपोर्ट मिळतोय. तर मी हॅपी आहे त्यासाठी की येस, माझी अशीच साथ मला अशीच साथ हवी आहे, आणि बघूया काय होतंय. नक्कीच विशाल सोबतच्या गप्पा पण अशाच पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. मात्र कार्यक्रमात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. लाडकी वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र टाटा स्कायवर 1262 या क्रमांकावर. झटपट रेसिपीज पहा फक्त जय महाराष्ट्र वाहिनीवर, त्याच दिवसाची प्रत्येक सणांची झटपट रेसिपीज. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पुन्हा एकदा विशाल सोबतच्या गप्पा अशाच कंटिन्यू ठेवणार आहोत. विशाल, आता आपण क्वेश्चन आन्सर्स तर खूप केले आणि अजूनही पुढे करणारच आहोत. मात्र आपण एक छोटासा रॅपिड फायर गेम खेळूया. त्यामध्ये तुला फास्ट उत्तरं द्यायची आहेत की तू किती पटापट उत्तरं देतोस ते मला बघायचंय. स्टार्ट करूया. रेडी. काम करण्याची संधी आली तर कोणासोबत काम करायला आवडेल, सोनाली या मिनल? अरे, हे तुम्ही असे प्रश्न विचारलेत ना, खरं तर दोघेही, पण येस, सोनाली, मिनल, बोथ. एक ऑप्शन नाहीच आहे तिथे. सौंदर्याला कोणाला भेटवणार नाही, गायत्री या मीरा? कोणालाच नाही आता, कारण मला आधी भेटू द्या, मग मी सगळ्यांची भेटू. मुंबई की गावाकडची माती? गावाकडची माती. आतापर्यंत केलेल्या कामातून आवडतं कॅरेक्टर?
कुठल्याच कामाला हे नाही म्हणणार मी. प्रत्येक कामाने मला एक ओळख दिली, पण त्यातल्या त्यात मी दख्खनचा राजा ज्योतिबा यामध्ये राजा ज्योतिबाची भूमिका साकारली. हे माझ्यासाठी खूप लकी होतं आणि मी खूप नशिबान होतो हे कॅरेक्टर प्ले करता. फिरायला जायला कुठे आवडेल तुझ्या मनात? खरं तर खूप कमी फिरलोय, मला सगळीकडेच फिरायचंय. आतापर्यंत गाव आणि हे माझं काम यामध्येच खूप गुरफटलोय मी. तर आता मला सगळीकडे फिरायचं असतो. सगळ्यांनी मला प्लीज सल्ला द्या की कुठं जास्त पद्धतीने मला फिरता येईल आणि कोणती चांगली ठिकाणं आहेत आपल्या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे. नक्कीच. आवडते दिग्दर्शक महेश मांजरेकर की महेश कोठारे सर? अरे बापरे, अरे असा प्रश्न नका विचारू. दोघेही वाघ आहेत मी म्हणतो इंडस्ट्री मधले आणि दोघेही भारीच आहेत, जगात भारी आहेत हे लोक. आणि मी महेश सरांबरोबर काम केलं, खूप भारी एक्सपिरियन्स होता. आणि महेश कोठारे सरांबरोबर काम केलं. आता महेश मांजरेकर सरांबरोबर काम करण्याची वेळ येणार आहे. तर यस, दोघेही भारी आहेत आणि लवकरच मला समजतील काय काय. ओके. जर तू अभिनेता नसतास तर कशात करिअर केलं असतंस? अभिनेता नसतो तर मी इंडियन आर्मी मध्ये असतो. त्यामुळेच मी एनसीसी जॉईन केली होती आणि मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं आणि फिजिक्स विषयही घेतला होता. सो येस, नक्कीच तू हा विषयच काढलायस. मी एक तुझा इंस्टाग्राम अकाउंट चेक केलं, त्यावेळेस मला कळलं की तू इंडियन आर्मीची ट्रेनिंग घेत होतास. तर अभिनय हा ऑप्शन होता की आधी इंडियन आर्मी? येस, आधी म्हणजे नो डाऊट एनसीसी थ्रू इंडियन आर्मी मध्येच मला जायचं होतं. कारण मी मी एनसीसी बीएससी असताना जॉईन केलं. त्यानंतर मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं. त्यावेळी खूप आम्हाला पॅरा कमांडोज इंडियन आर्मीचं ट्रेनिंग मी त्यावेळी घेतलं आणि त्या पद्धतीनेच मी फिजिक्स विषय घेतला होता. आणि मास्टर डिग्री करताना एमएससी इन फिजिक्स करताना पुण्यामध्ये मी कॉलेज गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट केलं त्यावेळी. आणि त्यावेळी मला वाटलं की ओके, हे भारी आहे, हे करू शकतो. आणि मला थोडं घरून काही गोष्टीने सपोर्ट नव्हता इकडे जाणं. अभिनय क्षेत्राकडे? नाही, आर्मीसाठी दोन्हीकडेच. खरं तर दोन्हीकडेच. माझ्या मम्मीचा सपोर्ट नव्हताच दोन्हीकडे, पण आता तिने ह्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या इकडच्या या कला सृष्टीमध्ये, आपल्या ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये. सो ऑप्शन हा दोन्ही आता ऑप्शन म्हणू शकत नाही, पण आधी माझं होतं की आर्मीमध्ये जायचं. आणि मग आता यस, मी आता ऍक्टिंग थ्रू आर्मीसाठी असे रोल कसे मला करता येतील हा प्रयत्न करतो. नक्कीच. विशाल, तू अभिनय क्षेत्रात मिथून या चित्रपटातून सुरुवात केलीस. त्यानंतर तू स्टार प्रवाहावरील 7 जन्माच्या गाठी, नंतर ज्योतिबा, नंतर जय भवानी जय शिवाजी अशा अनेक मालिका केल्यास. त्या मालिकेतून तू प्रेक्षकांमध्ये म्हणजे घराघरात पोहोचलास. तर तिथपर्यंत पोहोचण्याचा तुझा प्रवास कसा होता? मी आत्ताच म्हणालो की आधीपासून ठरवलं नव्हतं की मला ऍक्टिंग क्षेत्रात यायचंय. ज्यावेळी मी बोललो की आर्मीमध्ये जायचंय, मला क्रिकेटही खूप आवडायचं आणि मी त्यासाठी कॉलेजलाही रिप्रेझेंट केलं स्टेट लेवलला. पण गावाकडे असल्यामुळे काय गोष्टी मला नाही जमल्या, त्या करता आल्या नाहीत. मग पुण्यात आलो त्यावेळी मग ठरवलं की ऍक्टिंग क्षेत्रात यायचंय. मग मी पार्ट टाइम जिम मध्ये तिथे जॉबही करायचो. त्यानंतर पार्ट टाइम मी कॉलेज करत करत मी क्लासेसही लावले होते, लक्ष थिएटर म्हणून होते. आणि मग त्यावेळी माझा एक लक्ष थिएटर मधला मित्र आणि आम्ही असं ठरवलं की मुंबईला जायचं. मुंबईत जायचं, सर्व्हाइव्ह करायला प्रॉब्लेम. मला नॉलेज जिम मधलं चांगलं होतं. तर मी गोल्ड जिम मध्ये आम्ही ठरवलं की गोल्ड जिमचं सर्टिफिकेशन करू. कारण गोल्ड जिम मध्ये ऍक्टर्स लोक, आर्टिस्ट लोक येतात आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल. सो त्या पद्धतीने मी कांदिवली गोल्ड जिम वेस्टला तिथे मी ऍज अ पर्सनल ट्रेनर म्हणून काम करायला लागलो. तिकडे माझे आर्टिस्ट लोक बरेच ओळखीचे झाले. बऱ्याच लोकांकडून मी शिकलो. आणि काय असतं म्हणजे गावाकडून आलेला विशाल निकम तो होताच, पण आपण स्वतःमध्ये अजून काय बदल करायला हवेत. त्याचबरोबर माझे क्लासेस हे सगळे चालू होतच. आणि मग फायनली मी मग 8-9 महिन्यांनी जॉब रिझाईन केला आणि मला मिथून नावाचा चित्रपट, माझा पहिला चित्रपट मला मिळाला बाय ऑडिशन. तो पुण्यामध्ये होता. मग मिथून नंतर धुमस नावाचा चित्रपट केला. त्यानंतर येस, 7 जन्माच्या गाठी, स्टार. या मालिकेने खूप लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतला. म्हणजे खूप ऍक्च्युली त्यावेळी मे बी काय टेक्निकल इश्यूज आय डोंट नो, पण टेलिव्हिजन मधली पहिली मालिका आणि लोकांपर्यंत मॅक्झिमम मला पोहोचता आलं त्या मालिकेमुळे. सो त्यानंतर मी द स्नायपर नावाची एक शॉर्ट फिल्म केली जी हॉटस्टार वरती आहे. सो मला ते आर्मी थ्रू आर्मीचं रिप्रेझेंट करायला आलं ती गोष्ट त्यामध्ये. त्यानंतर मग दख्खनचा राजा ज्योतिबा आयुष्यामध्ये चांगला मोठा चेंज म्हणता येईल. आणि त्यानंतर मग द महाराष्ट्रास मोस्ट डिझायरेबल मॅन आणि मग येस बिग बॉस. सो अशी ही जर्नी. आता बिग बॉस मधून तर तू बाहेर आलाच आहेस. मग आता काही नवीन अपकमिंग प्रोजेक्ट काय आहेत तुझे? प्रोजेक्ट बोलणी चालू आहेत, मीटिंग्स होत आहेत
बघूया लवकरच काहीतरी छान मला घेऊन यायचंय लोकांपर्यंत, कारण मी मगाशी म्हटलं की आता जबाबदारी वाढली आहे, आता मला एंटरटेनमेंट अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, लोकांचं कसं त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, त्यांना कसं हॅपी ठेवता येईल, हाच माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. आणि त्या पद्धतीनेच माझ्या मीटिंग चालू आहेत. सो लवकरच समजेल. आताच मी काय अनाउन्समेंट असं काही नाहीये, पण त्या गोष्टी वेळेनुसार समजतील. म्हणजे आता तू मगाशी म्हटल्याप्रमाणे की महेश सरांसोबत तू म्हणजे होऊ शकतं काम काहीतरी, लेट्स सी, माहिती. येस. एक फनी क्वेश्चन असेल विशाल, काय तुझ्या फिटनेसचा फंडा, म्हणजे असं आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील की विशाल निकमचा फिटनेस फंडा काय? खरं सांगू का, मला आरशात बघितलं ना स्वतःला बघायला खूप आवडतं. मी खूप स्वतःवरती प्रेम करतो आणि हा फंडा जर का प्रत्येकाने अवलंबला की येस, मला आरशात बघितलं की मला बघितल्यानंतर मला खूप भारी वाटलं पाहिजे आणि एक स्माइल आली पाहिजे आपल्याला बघून. येस, आणि कुठे आपण कमी पडतो हेही दिसलं पाहिजे, आपल्या चुकीच्या गोष्टी इथे आपण कमी पडतो हेही जाणवलं पाहिजे. आणि हा खरं तर फंडा म्हणण्यापेक्षा मेन फिटनेसची सुरुवात झाली माझी एनसीसी थ्रू, इंडियन आर्मी थ्रू मी म्हणेन. त्याच्या आधी येस, मी ऍज अ शेतकऱ्याचा मुलगा आहे, सो ते होतं कुठेतरी, पण खरं ट्रेनिंग खऱ्या गोष्टी आल्या ते माझं एनसीसी थ्रू. त्यानंतर मी मग जिम मध्ये ऍज अ ट्रेनर म्हणून जॉब केला. फिटनेसचा वेळ आधीपासूनच होतं माझं. तर प्रत्येकानं हाच सल्ला देईन की स्टे फिट, रोजचा अर्धा एक तास वेळ काढला आणि स्वतःला छान दिसायचे असं हे करा की बाकीच्यांचं राहू द्या, पण आपण स्वतः फिट राहणं किती गरजेचं आहे हे आपल्या 2-3 वर्षात आपल्याला समजलंय की ह्या पॅन्डेमिक मध्ये किती गरजेचे आहे फिटनेस. सो प्लीज स्टे फिट आणि भारी दिसा आणि एकदम भारी राहा. नक्कीच. विशाल, जर तुला कोणाची बायोग्राफी करायची वेळ आली तर तू कोणाची करायची तुझी इच्छा आहे की तुला ह्या व्यक्तीची बायोग्राफी करायची? खरं सांगू का, बायोग्राफी अशाच व्यक्तीची होती, तो एक महान व्यक्ती आहे. तर तुला कोणाची करायची इच्छा आहे, म्हणजे तुझ्या नशिबात ती भूमिका यावी अशी तुझी खूप मनापासून इच्छा आहे? खरं मी मगाशीच बोललो की मला ऍज अ इंडियन आर्मी मध्ये मला जायची इच्छा होती. सो कोणत्याही एका अशा सोल्जरची मला बायो पिक मला करायची संधी मिळाली तर मी खूप अभिमानाने आणि खूप स्वतःला एक चांगलं मी लकी समजून त्या गोष्टी करेन. आणि येस, ऍज अ इंडियन आर्मी मध्ये मला कोणाची बायोपिक मला करता आली तर मला नक्कीच आवडेल. नक्कीच. विशाल, मला असं तुला विचारायचंय की बिग बॉसच्या घरामध्ये ना तुझं आणि विशालचं विकासचं खूप पटायचं. सॉरी. तर अशी एक वेळ आली होती की कॅप्टन्सीसाठी विकासने तुझे म्हणजे त्याचे स्वतःचे केस कापले होते आणि त्याच वेळी विकासने केस कापले म्हणून तू सुद्धा केस कापले होते. तर घरात असा प्रश्न उद्भवला होता की विशालने काय मोठेपणा घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या? त्याबद्दल खरंच हे बोलणाऱ्याला मी कायम बोलून देतो, कारण त्यांचं तोंड दिसते त्यांना बोलू दे. मला काय त्यातून घ्यायचंय, मला माहितीये मी काय केलं या गोष्टी हे आणि लोकांनाही समजलं जे लोक बाहेरून बघतात. मुळात विकासच्या जागी कोणी असतं आणि त्याने माझ्यासाठी हे केलं असतं आणि माझ्यासाठी केस कापून तो पुढचे 2 महिने टक्कल घेऊन राहणार आहे, तर हे मला जास्त विचार करायला लागला नसता कधीच. सो येस, आणि विकास माझं बॉन्डिंग चांगली होतं आणि ऍज अ कलाकार म्हणून केस कापणे खूप मोठी गोष्ट आहे. मोठेपणा वगैरे ह्या गोष्टी ह्यासाठी आम्ही मेन म्हणजे घरात आम्ही दोघे आलो नव्हतो आणि जे आहे आम्ही स्वतःला रिप्रेझेंट करायला आलो होतो. आणि मला हे शिकवलंय की मी जसं आहे त्या पद्धतीने मी रिॲक्ट झालो आणि विकासलाही वाटलं की मी आहे म्हणून तिथे त्याने त्या गोष्टी केल्या, की विशाल आहे म्हणून आणि कॅप्टन्सीसाठी त्याने तो त्याग केला. तरी खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कोणी माझ्यासाठी एवढा मोठा त्याग करते आणि तोही कलाकार असतात. तर यस, मला जास्त विचार करायला नाही लागला आणि आम्ही पूर्ण पुढची जर्नी सुद्धा कधी याच्यावरती बोललो ना की हा केस कमी झाले आता काय करायचं, टेन्शन हे ते चुकीचा डिसिजन घेत. आम्ही खूप हॅपीली त्या गोष्टी एन्जॉय केल्या आणि छान दिसत होतो आम्ही दोघंही. म्हणजे मी, दादूस आणि विकास. म्हणजे मी कायम म्हणायचो घरात की बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये 3 टकलूंचा जन्म झाला असं म्हणतो आणि हे खूप मजा आली एकंदरीत. नक्कीच. विशाल, प्रत्येकाला असं वाटत होतं की प्रत्येकाची एक वेगवेगळी स्वतःची एक चॉईस असते की हा बिग बॉसचा विजेता आता विशाल आहे तर माझी चॉईस हा आहे, माझी चॉईस ती आहे. तर तुझ्या व्यतिरिक्त तू कोणाला पाहत होतास त्या विजेता पदासाठी? मी ह्याच्या आधी बोललो होतो की मी नसलो तर ऑब्विस आहे की मिनल किंवा विकास, येस विकास किंवा मिनल दोघांपैकी कोणी झालं असतं आणि आमचंही डिस्कशन झालं तर मला कधीच काही प्रॉब्लेम नसता आला. आणि कारण सगळेच भारी खेळले पण माझी चॉईस ही दोघं होती. नक्कीच. विशाल, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आयुष्यात काहीतरी ही अचिव्हमेंट मला पूर्ण करायची, जशी तू आता ही बिग बॉसची केलीच आहेस. मात्र अजून एक असं स्वप्न असतं की पुढे आयुष्यात जाऊन मला ही गोष्ट करायचीच आहे. तसं तुझं ड्रीम काय? माझं हेच ड्रीम आहे की या बिग बॉसच्या घरानं अजून ते ड्रीम माझं क्लिअर झालं, क्लीन विजन मला दिसतंय की एवढं जे प्रेम मला महाराष्ट्राच्या जनतेने दिलं, काहीतरी कारण काहीतरी आहे गोष्ट ती आणि माझ्यावरती जबाबदारी सोपवली. तर ऍज अ कलाकार म्हणून, ऍज अ माणूस म्हणून मला
त्यांच्यापर्यंत त्यांना कसं जास्तीत जास्त एंटरटेनमेंट करता येईल, कसं त्यांना हॅपी ठेवता येईल. कारण बरेच जण मला म्हणतात की विशाल दादा तू आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहेस, तू ज्या पद्धतीने तुझी जर्नी केल्यास आणि आम्ही खुश होतो तुझ्याशी बोलताना की तू नुसता बोललास किंवा आम्ही लाईव्ह येतो बऱ्याच वेळा तरी आम्हाला आमचे प्रॉब्लेम आम्ही विसरतो. सो ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे की माझा हाच प्रयत्न असेल की कशा पद्धतीने त्या लोकांपर्यंत मी माझ्या फॅमिलीपर्यंत आता म्हणेन की कसं पोहोचणं, त्यांना कसं खुश ठेवता येईल, हेच विजन आहे. ऍज अ कलाकार म्हणून मला ऍज अ ग्रोथ मला पुढची क्लीन करायची आहे, क्लिअरली मला तिथपर्यंत पोहोचायचं. नक्कीच विशाल, आतापर्यंत तुझे फॅन खूप आहेत, खूप चाहता वर्ग आहे, तू लाईव्ह येतोस, अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त होतोस, तर तुला असा एक अवली चाहता असतो, फॅन असतो, तर तुला अशी कधी काही कमेंट आली आहे का, काही अवली अशी, काही फन अशी? नाही, बऱ्याच कमेंट्स येतात. आता एक तर मी असं एक नाव घेऊ शकत नाही, एवढ्या गोष्टी येतात. पण अवली म्हणण्यापेक्षा मी हेच म्हणतो की किती ते जुडलेत, म्हणजे विशाल निकम म्हणजेच ती लोक झालेत. म्हणजे मला काय, मी रडलो की ते रडतात, मी हसलो की ते हसतात, एवढं कनेक्ट झालंय. मी हेच बोललो की ज्यावेळी आम्ही दोघांनी हे टक्कल केलं त्यावेळी अशा बऱ्याच लोकांनी स्वतःच टक्कल केलं की त्यासाठी की अशी मैत्री असावी म्हणून, किंवा बऱ्याच लोकांनी नवस केलं, बऱ्याच लोकांनी उपवास ठेवले. आणि या लोकांना मी बऱ्यापैकी जेवढ्यांना भेटता येते फिजिकली किंवा लाईव्ह सेशन थ्रू, आणि मी त्यांना भेटलोय. सो हा अवलीपणा म्हणू शकत नाही मी, हा आपल्याच माणसासाठी हे इथून येतं, त्याच वेळी घडतं. सो हे असे प्रकार खूप घडतायत. सो मी खूप नशीबवान आहे, ह्या गोष्टी माझ्यासाठी घडतायत. विशाल, तुला नवनवीन भूमिका मिळत जावो आणि तू अशाच पद्धतीने पुढे जा, तुला खूप यश मिळो, हे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. खरंच थँक्यू सो मच. मी परत एकदा म्हणेन की जय महाराष्ट्र, तुम्ही सगळ्यांनी मला, जय महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमला, की मला इथं बोलवलात आणि तुमच्या थ्रू मला लोकांपर्यंत पोहोचता, अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलो. मी त्यांना थँक्यू म्हणता आलं मला या सगळ्या गोष्टीमुळे. तर थँक्यू सो मच. आणि जसं तू म्हणालेस की नवीन नवीन प्रोजेक्ट थ्रू आपण परत भेटत राहू, सो माझी इच्छा आहे की परत मी इकडे येईन आणि असे छान छान इंटरव्ह्यूज आपण गप्पा मारू. सो थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. विशाल सोबतच्या ह्या गप्पा आपल्याला इथेच थांबवावं लागेल, कारण की वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला कार्यक्रमात इथेच थांबावं लागेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.